शाळा जातो आता घरा पाहता आता कशी आहे गेली कोण सकाळपासून गेला म्हणून तो दारू प्याले अजूनपर्यंत काय आणि हा लेकरू नुसता रडत झोप मा अरे झोप ना रे तू का बापासारखाच होशील का रे अरे बाळा मला काम करायचे आहे झोप तू आता मी ना तुझ्यासाठी अंगाई गाते हा तू झोप हा झोप बाळा निवांत झोपी जा फुला फुलांनी सजविला बाई पाडला फुला फुलांनी सजविला बाई पाडला त्यात माझा पाड
मला झोपत आहे. झोपाळा तिकस काय सांगू अजूनपर्यंत आलाच नाही. कधीचा गेलाय. झालं आता नुसतं पिऊन ये. झोपाळा तिथं झोप. का म्हणता माझी इज्जत करता का तू? आया सालीला माझी इज्जत करते. तुम्हाला काय म्हणली मी? तुम्हाला काय म्हणली? मग मी आता ऐकत होतो माझं. काय ऐकत होते? काय म्हटली? आता कुठे गेला वटाला गेला म्हणत होती तू. साला तुम्ही घरी आलो होती का? घरी तू होतीस का? नाही गेलो होतो मी गावामध्ये. काल गावात गेली. माणूस घरी येतो तुला माहित नाही. तुला माझ्याबरोबर बोलत राहते. तुला वाटत नाही पाये माणसा बरं बोलत राहते म्हणते. मग तू गेलो म्हणे गावात का? तुला शरम नाही लागा? करते ती माझ्यापाशी. याला शरम नाही लागा म्हणतो. शरम मारायला येते. खरं म्हणजे येत नाही का? अनाथाचं दाना नाही. ह्या नाही का शांत मावशी काय येते तांदूळ मागासाठी गेलो होतो. असं शांत माणसं नुसतं पिऊन इकडे तिकडे फिरत राहते. रोजी पाणी करून तांदूळ आणून घरी, तेल आणून घरी, तिखट आणून घरी, मीठ आणून घरी. ते नाही समजा. तुझ्या बापाला रोज 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 दारू पिते. तुझ्या बापाला घरती पेतो. सारे माझ्या मेहनतीची रोज रोज पिऊन दारू रोज रोज पिऊन दारू
नाही माझं कोणाचा कृपा आहे करते माझं 50 रुपये आता कुठून 50 रुपये देऊ कुठून पण चांगलं मानलं तुले तेवढा मला सरकारने जाय मोठी 1500 रुपये ते तुझ्या बापाचे होत का नाही तुमच्या बापाचे आली रस्त्याला आली रस्त्याला माझा भाव देत आहे पैसे भाऊ तुला देतात माझा कोण मी तुझा कोण नवरा नव्हता हो तर म्हणून तुम्हाला जाऊ देऊ मग आता नवऱ्या शरम तरी वाटते का नाही म्हणतो काय म्हणले ना तेच म्हणतो मी का म्हणलं की तुम्हाला भेटत 50 भेटतच समज हो देतो थांबा ना ह्या जनाबाईकडे गेलो होतो रोजीले हे तरी पैसे नाही ठेवले माझ्या जवळ हे जाऊन मागून ठेवून आला अरे बाई शरम तरी वाटायला पाहिजे मी का म्हणतो बाई ते नाही का मी रोड जात होतो ए भाऊ इकडे शेखर भाऊ इकडे ये का म्हणे का आधी म्हणलो तुमच्या पायीची रोजी आहे घेऊन जा म्हणली मोठ्या साजरा गुन्हाचा आहेस ना म्हणून देते माझ्या बायकोचे पैसे नव्हता हो हो तुम्हीच गेल्या होत्या ना त्या रोवाल्या नाही तू गेली मस्त त्या चिखलामध्ये तोंड बुचकाडा काढू काढू जास्त का बोलू हा तेच म्हणतो हो तुम्हाला असं कसं समजत नाही हो घरामध्ये अन्नाचा एक दाना नाही आहे मी काय करू बाळ तर लहान आहे हं? झोपू दे ना त्याचं जीवन कसं जगवायचं अहो माझा नाही पण कम से कम त्या बाळाचा तरी विचार करावा आता काचा विचार करून मी का दूध पाजू का त्याला काय म्हणून घेतो फक्त मला तू 50 दे अहो मी तुमच्या पाया पडून सांगते बरं एक काम माझ्याकडे पैसा नाही एक काम कर कोणाला मग 40 ठेवते मी पाठवायला सांगतो आता कसा 40 सांगू ठेवते ना 40 सोडून 10ही नाही आहे माझ्याजवळ साला तू अशी म्हणते साला गावात गेला तर साला सरपंच पाटील नाव त्याला म्हणजे शेखर भाऊ इकडे आहे का बस खुर्चीवर म्हणते तंटामुखीचा अध्यक्ष हो का म्हणते मला माझे मा या थुतू ठुंड्याले का नाही ये बघ काय नाही काय नाही म्हणलं याले कर तंटामुक्तीचा अध्यक्ष बनवते 4 दिवस झाले तर मस्या नाही सोडला जाऊन आणि याले कर तंटामुक्तीचा अध्यक्ष म्हणजे हात फुतुरवाण्याने अध्यक्ष हे मस्या किती बोंबलत आहे आणि रोज रोज पेवणे ते घरामध्ये झगडते मारतेच मला पूजा करू का मी देव देऊ का तू पूजा करू तुझी पूजा करू का महाराष्ट्राचं का करू मग सर्वात जास्त आवाज करू नको मला फक्त 50 दे नाही तर 5 सारे तू नाही येत देत ना मला आता 50 नका मारू मला काय नका मारू नका मारू नका मारू राया मला
पैसे देऊ तुले कोणते पैसे देऊ तुले कोणते पैसे देऊ एवढं मागतायच माले आणि पैसे मागतायत कोणते पैसे देऊ मी अंगाची आग ना आग होऊन जाते तरी मानलं नाही सोडे भाई मी तुला चांगला सांगत आहो मोदी दिला का तू सारखे पैसे नाही मागत हिस्सा नवरा म्हणून फक्त 50 मागत 50 मान आणि येऊन मस्त 2 पाय उतारा करू थांबून नाही बाबाचा लवकर धंदा करू मी का सांगते मग 4 दिवस झाले असंच करते नावी त्या पोत्र्या बाजूवर वाचलं वाचलं का कॉलेज नाही जाऊचा लागे अरे नकरा करता येते माझ्यापासून नका मोठ्या लोकोपतीची बायको बसू पोरगी का नाही हे पाहिजे ना पोरगी पाहिलं मोठ्या लोकोपती माझी लाच काढते या गावामध्ये एवढे मोठे मोठे माणसं नाही काढू शकत शेखर साहेब भद्रा पाटील म्हणते बाकी बापा याला कुठून पाहून तुम्हाला नाही म्हणलं त्या पाटलाले म्हणलं त्या पाटलाले मोठा साजरा थुतूर आहे ना म्हणून गेलं बस म्हणते नाही तुम्हाला तो पाटील त्याचा थुतूर पहा ना कसा दिसते करा मसी सारखा नाही आणि तुम्हाला अशी कशी अक्कल नाही लग्नाच्या पहिलं बाई मस्त फोनवर बोले गोड गोड दारू नाही पेव सिगरेट नाही पेव खर्रा नाही खाव तंबाखू नाही खाव नाला तर पोचका भर गालात राहते आणि उताना पाय करून बाजेवर राहते पाटील 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 पाटलाला नाव कोणता पाटील बरोबर त्याचा खबर घेऊन टाकतो मी बाई तेव्हा मान लागा लग्न करायला होता काहीतरी एक 2 कोण मला फोनवर बोलाच लागतं तेव्हाच पोरगी भेटते आता त्या किती वेळा पाहिलं होतील काही मला पसंत आलीच नाही कोण म्हणजे आवाज आला तुझा भाई बघा गोड 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 आवाज भाई बघ गेलो म्हणून माझ्या नशिबी असंचा भेटून गेला एक नंबर हो 1 नंबर बिलकुल हाले नाही डोले नाही तू आता मला पुन्हा नाही देणार बिलकुल पांट भरवेच नाही का माझ्या गावात इज्जत काढते म्हणजे हिच्या बापाचं लवकर हो मी नाही देणार मला 50 साला घरात लग्नाचे भांडे आणून गुण आणून आणि साला तुझा बाप मला काही हुंडा नाही दिला माझा बाप पुन्हा नाही दिला 50,000 ना अर्धा तोळ्याची अंगठी कोण द्या तुझा बाप दिला मला आणि एक 2 व्हीलरही दिला हे विकून खाल्ला 50,000 दिला थेही सारला अंगठी दिला अर्धा तोळ्याची थेही सारला आणि या इदुराने मरलं तरी नाही बहुत विचार करता बाई मी सांगता तुला पण हा 50 रुपये नाही दिली तू आहे ना मी आता कोटून 50 रुपये आम्ही म्हणतो 1,500 रुपये 3,000 रुपये मोठ्यातलं पुढचे होता तर भाव देताय माझा भाऊ देता पण नवऱ्याला का द्या माहित नाही तर त्याला जाऊन मागा कोणाचा तर त्याला मला नवरा बसा राहील म्हणून मला कुणाचा आसरा नाही ना हो ते तरी 3,000 रुपये ठेवी तर होते आपल्याला पतीचे रे नवरे आली पतीचे रे नवरे
नाही समजा साला आता काय ना घरात जाऊन मी आता लग्नाच्या पुन्हा इतिहास नाही नाही नाही. काही नाही नाही ए तो माझ्या मायरचा गुंड, साले माझ्या लग्नाचा गुंड तो माझ्या माहेरून आलेला गुंड, माझ्या लग्नात गेलेला गुंड तो माझ्या माहेरून आलेला गुंड, लग्नाचा गुंड तो माझ्या माहेरचा गुंड. तू बोललो तर मी जाऊन तुला पाय. मी पहिला सांगतो माझ्या गुंड्याला हात लावायचा नाही. काय म्हणता? नाही तुम्हाला नाही, तुम्हाला माझ्या गुंड्याला हात लावायचा नाही. मी पहिला सांगतो. देवा ईश्वरा, आता तो गुंडही नाही ठेवत, तर गुंडही आप येऊन पचवून टाकते आता. का माझे नशीब म्हणतो. घरातले सगळे भांडे, चमचा विकला, गिलास विकला, ताट विकला, गज विकला, तर गुंडा विकत. याने त्याच्यामध्ये राहून देत जाईल मी. झाला माझे पूर्ण भांड्याचा त्या नाश्ता आहे. अरे 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 गेले गेले पुरे भांडे गेले. बोलला वो बाई माझ्या भांडे गुंड, पाय माझे नशीब धरून आला गुंड. दे माझा गुंड. कसं बाप्पाचा गुंड राहायचं माझ्या लग्नाचा गुंड आहे. माझा गुंड दे. अरे अजून माझाच म्हणते सारं सोड तुला माझ्या लग्नाचा गुंड तो माझा गुंड. सोड तू. घरातील जगातील पाण्याचा गुंड, पाण्याचा गुंड. नाव कोणाला पाय पाय नाव कोणाचं शकर काय नाव पाय शीला शेखर. हा शकर हा पहिलं नाव कोण? नाही म्हणते आता तो गुंड नाही विकत का ढोकळ्यामध्ये पाणी पितो म्हणते. का नाल्यामध्ये तोंड भुता काढते. नाही तुम्हाला नाही म्हणलं त्या त्या काय म्हणते म्हशी जाऊन नाल्यात तोंड भूत काढतात ना. हा बाई कमाल तुला कशी आगो बाप्पा.
तेव्हा परमेश्वरा काय रे माझे नशीब रे. मला वाटलं की इथं तरी सुख मिळेल म्हणून, पण नाही रे देवा, माझ्या नशिबी हा सुख म्हणून आहेच नाही. आम्ही दोघी बहीण भाऊ जन्माला आलो, आम्हाला मरेपर्यंत दुःखच आहे रे देवा. माझा नवरा तर कधी सुधारणार नाहीये. दारूच्या आरी खूप निघून गेला आहे तो माणूस. आता इथं राहून माझं काही नाही आहे. चालेल माझा चल आपण आता आपल्या मामाच्या गावात जाऊ. काट्या किती मारला बाई मला, अंगाची आग आग होत आहे. तू तोंडिया 4-5 दिवस झाले अंगणात तुला नुसता वास वास येते, तरी पाय ना कसा दिसतोय याच्यावर घेऊन जायचा. अंगाची निवा पुन्हा नट बोलट ढिलेच होऊन गेले मग. काही नाही आता 4-5 चेडू आमच्या डब्या घ्यायला लागल, आता लावा लागल, लग्न मालिश करायला लागल मग. थंडा पाणी नाही थंडा पाणी